आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलंय। रोज सकाळी उठसूट लोकांना शिव्या देण्याचं काम सुरू आहे। अजय बारस्कर यांचा जरांगेंवर निशाणा। नवी मुंबई पनवेल आणि कामोठेमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। आमदार परिणय फुकेंचं भंडारामध्ये जंगी स्वागत। विधान परिषदेचे सदस्य निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भंडारात आगमन। तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। पुणे शहरातील पाणी कपातीचं संकट टळलं। खडकवासला प्रकल्पामधील 4ही धरणं निम्म्याहून अधिक भरली। तर पुढील 8 महिने पुरेल इतका पाणीसाठा भरलेला आहे। मुंबई महानगरपालिकेचे नियम रेल्वे प्रशासनाला अमान्य। रेल्वेच्या हद्दीमधील जाहिरात आता फलकांना हटवण्यामध्ये रेल्वे प्रशासनानं नकार दिला। बैठकीत रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती। पुणे महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या 1699 होर्डिंग धारकांना आता नोटीस। तर 1024 होर्डिंग धारकांनी दुरुस्त केलेल्या पालिकेचा दावा। पुणे शहराच्या पूर्व भागातील काही पेठा आणि लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील। पर्वती जलकेंद्राअंतर्गत जलवाहिनीमधून आता होत असलेली गळती थांबवण्यासाठी पाणीपुरवठा बंद। मुंबईतील 10% पाणी कपात लवकरच रद्द होणार। येत्या 2 दिवसात निर्णय होणार, जलविभागाची माहिती। मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाची हजेरी। तर मुंबईत 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार। मुंबईतील रस्त्यांच्या कामांवर IIT मधील आता तज्ज्ञांची देखरेख असेल। मंत्रालयासमोरील दुकानांसमोरचे स्टॉल हटवू शकत नसतील तर आम्हाला लष्कर बोलवावे लागेल का? मुंबई उच्च न्यायालयाचा महानगरपालिका आणि पोलिसांना सवाल। मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये आता INS ब्रह्मपुत्र युद्धनौकेवर आता भीषण आग लागली आणि आगीमध्ये एक खलाशी बेपत्ता आहे। 11वी प्रवेशाच्या 3ऱ्या फेरीनंतरही 1 लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। यंदाही 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्ह आहेत। पुण्यात 29 बोगस शाळा बंद। शिक्षण विभागाची मोठी कारवाई। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 49 शाळा अनधिकृत। गोंदियाच्या शिरपूरमधील नदीला पूर आल्यानं गावांना संपर्क तुटला। वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटानं उघडलेत। देवरा तालुक्यामधील मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे। अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्याला पावसाचा फटका। पुराच्या पाण्यामुळे 430 हेक्टरवरील शेतजमिनीचं नुकसान। चंद्रपूरमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। जिल्ह्यातील 778 गावांना पुराचा फटका। भंडारातील शेतीला मुसळधार पावसानं झोडपलं। शेतीचं नुकसान झालेल्या शेतकरी हवालदिल झाले। गडचिरोली जिल्ह्यातील सलग 4थ्या दिवशीही 3 राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद। जिल्ह्यातील पूर ओसरण्याला अजून सुरुवात झालेली आहे। 15 ते 20% पाणी आतापर्यंत ओसरलं। पुण्यातील राजगड तालुक्यात भात लावणीची कामं आता अंतिम टप्प्यात। राजगडमधील 80% भात लावण्या पूर्ण। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक। घोटी नाका टोल परिसरामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। यवतमाळमध्ये पीक विमा प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक। पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी ही आंदोलन। संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल। महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी आहे। परभणीच्या पाथरीमधील वाघाडा शिवारामध्ये बिबट्याचा वावर। तर शेतात बिबट्या फिरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर। सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावात मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न।